हॅलो स्टुडंट्स, आपल्या श्री स्वाध्याय क्लासेस या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण घेतोय 6th स्टँडर्डचा चॅप्टर 5 त्यातले फर्स्ट टू 4 क्वेश्चन्स आज आपण करतोय. त्याचे आन्सर्स सोप्या भाषेत मी आज तुम्हाला करून देते. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर आपल्या लेसनचं नाव आहे सबस्टन्सेस इन द सराउंडिंग्स, देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. तर क्वेश्चन फर्स्ट करूया. इन द पॅराग्राफ बिलो राईट सॉलिड, लिक्विड अँड गॅस इन ईच ऑफ द ब्रॅकेट्स डिपेंडिंग ऑन द सबस्टान्सेस रेफर्ड इन जस्ट बिफोर. त्याच्या अगोदर जो काही मायना दिला त्याच्यामध्ये तुम्ही सॉलिड, लिक्विड, गॅस हे वर्ड वापरून तो पॅराग्राफ कंप्लीट करायचा आहे. मी डायरेक्ट आन्सर्स लिहूनच पॅराग्राफ देते. ऑन अ ब्राईट सनी डे रिया अँड गार्गी आर प्लेइंग विथ अ बॉल. मग बॉल काय आहे? सॉलिड स्थायूरूप पदार्थ म्हणजे सॉलिड. तर म्हणून बॉलच्या पुढं सॉलिड लिहिलं. इन द पार्क गार्गी फील्स थर्स्टी सो रिया ब्रिंग सम. स्पेलिंग मिस्टेक झाली आहे तिथं, समजून घ्या थोडं. सम कोकोनट वॉटर हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे लिक्विड लिहिलं मी पुढं. फॉर हर ॲट द सेम टाईम अ स्ट्रॉंग ब्रीज म्हणजे जोराचा वारा म्हणजे गॅसियस स्टेट आलं म्हणून गॅस स्टेट्स बिलो अँड इट अल्सो बिगिन्स टू रेन हे लिक्विड फॉर्ममध्ये वॉटर टाईप आहे म्हणून लिक्विड. दे रन बॅक इन टू द हाऊस घर हे सॉलिड आहे म्हणून तिथं सॉलिड लिहिलं. चेंज देअर क्लोथ्स, त्यांनी कपडे चेंज केले, कपडे बदलले. क्लोथ्स कपडे सॉलिड आहेत. अँड देन देअर मदर गिव्ह देम अ कप सॉलिड आहे. कप ऑफ हॉट मिल्क इट इज लिक्विड टू ड्रिंक. अशा पद्धतीनं ह्या फिल इन द ब्लँक्स तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. त्याचा अर्थ समजून घ्या आणि कंप्लीट करा. आता देन सेकंड क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन सेकंड डिस्कस. रिया पोर्स सम वॉटर फ्रॉम हर बॉटल इंटू अनदर बॉटल. रियानं एका बॉटलमधून दुसऱ्या बॉटलमध्ये काही पाणी ओतलं. डज इट चेंज द शेप ऑफ वॉटर. त्यानं पाण्याचा शेप बदलला का? येस. बिकॉज वॉटर डज नॉट हॅव, हां बदलला, कारण बिकॉज वॉटर डज नॉट हॅव अ शेप, इट टेक्स द शेप ऑफ कंटेनर, इट ऑक्युपाईज डेफिनेट प्रोपोर्शन ऑफ अ कंटेनर. तो ज्या वस्तूमध्ये किंवा ज्या कंटेनरमध्ये तो जाईल त्याचा तो आकार घेईल. अशा अर्थाचं हे सेंटेन्स आहे. देन सेकंड सेंटेन्स. हलीमा पिक्स ऑफ अ स्मॉल स्टोन फ्रॉम द ग्राउंड अँड पुट इट इन द वॉटर. हलीमानं काही स्टोन्स खडे घेतले आणि ते पाण्यामध्ये टाकले. हलीमानं काही खडे उचलले आणि ते पाण्यामध्ये टाकले. डज द शेप ऑफ द स्टोन चेंज. त्या स्टोनचा शेप चेंज झाला का? स्टोनचा आकार शेप चेंज होईल का? तर नाही. नो, इट डझंट चेंज बिकॉज द स्टोन इज सॉलिड स्टेटमध्ये स्टोन असतात, त्यामुळं त्याचा शेप चेंज होणार नाही. देन क्वेश्चन 3. राईट द प्रॉपर्टीज ऑफ दीज सबस्टान्सेस. मी खाली प्रॉपर्टीज देते प्रत्येकाच्या. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. प्रत्येक सबस्टान्सेसचे, प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म काय असतात त्या मी 4-5, काही ठिकाणी 6 दिलेले आहेत. त्यापैकी तुमच्या लक्षात येतील तितके तुम्ही करा, पण लिहिताना सगळे लिहा असं माझं म्हणणं आहे. फर्स्ट आहे वॉटरच्या प्रॉपर्टीज काय? पाण्याचे गुणधर्म काय? एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम युजेस वॉटर. प्रत्येक जीव पाणी वापरतोच. इन सॉलिड स्टेट इट टर्न्स इंटू आईस.
सॉलिड स्टेटमध्ये पाण्याचे बर्फात रूपांतर होते. इन गॅसियस स्टेट इट इज अ वेपर. गॅसियस स्टेटमध्ये वायुरूपामध्ये ती वाफ म्हणून असते. बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. मेनी सबस्टान्सेस कॅन डिझॉल्व इन वॉटर. देअरफोर इट इज कॉल्ड ॲन युनिव्हर्सल सॉल्वंट. म्हणून त्याला वैश्विक द्रावण असं म्हणतात. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाण्यामध्ये साखर, मीठ असे पदार्थ विरघळतात, म्हणून ते युनिव्हर्सल सॉल्वंट असं पाण्याला म्हटलं जातं, वैश्विक द्रावण. ठीक आहे, सेकंड बघूया. ग्लास काच. ग्लास इज अ सॉलिड सबस्टन्स. ग्लास इज अ सॉलिड सबस्टन्स. सिलिका अँड इथं आवर झालं आहे, चुकून बाय मिस्टेक अँड म्हणा तिथं. सिलिका अँड सँड इज मेल्टेड टू मेक अ ग्लास. काच तयार करण्यासाठी सिलिका आणि सँड एक प्रकारची दोघांचं मेल्ट करून ग्लास तयार होते, काच तयार होते. ब्रिटलनेस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्लास. ग्लासचं कॅरेक्टरिस्टिक काय? ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा, पडल्यावर खाली फुटण्याचा गुणधर्म म्हणजे ब्रिटलनेस. देन या पुढचं बघूया. चॉक खडू. चॉक इज अ सॉलिड सबस्टन्स. इट इज सॉल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये तो विरघळतो. ब्रिटलनेस इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ चॉक. हे याचे 3 गुणधर्म आहेत, 3 प्रॉपर्टीज आहेत. पुढं बघूया. आयर्न बॉल. लोखंडाचा गोळा. आयर्न बॉल इज अ सॉलिड मेटलचा तो स्थायूरूप पदार्थ आहे. द आयर्न हॅज बोथ मेलॅबिलिटी अँड डक्टिलिटी. आयर्नकडे मेलॅबिलिटी आणि डक्टिलिटी दोन्ही गुणधर्म आहेत. वी कॅन मेक आयर्न शीट्स और वायर. आयर्न हे सेकंड प्रॉपर्टीबद्दल मी परत एकदा सांगते. द आयर्न हॅज बोथ मेलिॲबिलिटी म्हणजे लवचिकता, आकार देऊ तसं घडणारी, त्याला मेलिॲबिलिटी म्हणतात. डक्टिलिटी म्हणजे लवचिकपणा. तर ते दोन्ही गुणधर्म आयर्नमध्ये आहेत. आयर्न हा धातू आहे. वी कॅन मेक आयर्न शीट्स और वायर. आयर्नच्या शीट तयार करतो आपण किंवा वायर. वी मॅन्युफॅक्चर मेनी इक्विपमेंट्स. खूप असे इक्विपमेंट्स म्हणजे अवजारे किंवा वस्तू मॅन्युफॅक्चर केल्या जातात, बनवल्या जातात. आयर्न कंडक्ट्स इलेक्ट्रिकल हीट कंडक्ट करून धरून ठेवण्याची कॅपॅसिटी आयर्नमध्ये आहे. मिनी मशीन्स आर मेड फ्रॉम आयर्न. छोटे मशीन्स मिनी नव्हे, इथंही स्पेलिंग मिस्टेक झाली. मेनी मशीन्स MANY हा शब्द वापरा, तिथं स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. मेनी मशीन्स आर मेड फ्रॉम आयर्नपासून भरपूर अशा प्रकारचे मशीन्स तयार केले जातात. आयर्न इज अ सोनरस. देन 5th आहे शुगर, साखर. शुगर इज सॉलिड. शुगर इज सॉल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये ती विरघळते. त्याच्यापुढं सॉल्ट इज अ सॉलिड. इट इज सॉल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये ते विरघळतं. इट इज सॉल्टी टू टेस्ट. हे लक्षात ठेवायला अगदी सोपे 3च प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. देन फ्लोअर म्हणजे पीठ. फ्लोअर इज अ पर्टिक्युलेट अँड सॉलिड मॅटर. पीठ हा सॉलिड मॅटर आहे, पर्टिक्युलेट आहे, म्हणजे असं कण वेगळे होणारा असा पर्टिक्युलेट सॉलिड मॅटर आहे तो. इट इज ऑब्टेन्ड बाय ग्राइंडिंग द ग्रेन्स. धान्य दळून आपण पीठ मिळवतो. ऑब्टेन म्हणजे मिळवणे, ग्राइंडिंग दळणे. धान्य दळून आपण पीठ मिळवतो. इट इज इनसॉल्युबल इन वॉटर. इनसॉल्युबल, ते पाण्यामध्ये विरघळत नाही. नेक्स्ट आहे कोल म्हणजे कोळसा. कोल इज सॉलिड सबस्टन्स. कोळसा हा सॉलिड सबस्टन्स आहे. इट इज इनफ्लेमेबल. इनफ्लेमेबल म्हणजे
ज्वलनास मदत करणारा, जळणारा आहे. इट इज ब्रिटल, तो फुटतो. वी कॅन यूज कोल ॲज अ फ्युएल म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. सॉईल, माती. सॉईल इज अ सॉलिड सबस्टन्स. इट इज अ मिक्सचर ऑफ मेनी सबस्टन्सेस. पेन, पेन इज अ man-made product. इट इज मेड फ्रॉम प्लॅस्टिक अँड मेटल्स. वी कॅन राईट विथ इट. हा त्याचा यूज आहे, त्याचा वापर आपण असा करतो. देन इंक, इंक इज अ हा फर्स्ट पॉईंट लिहिताना तुम्ही लिहा, इंक इज अ लिक्विड सबस्टन्स. इंक इज अ लिक्विड सबस्टन्स. हा द्रवरूप पदार्थ आहे. इट इज ऑफ डिफरंट कलर्स. हा वेगवेगळ्या कलरमध्ये येतो. देन सोप, देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ सोप्स. वेगवेगळ्या प्रकारचे साबण आहेत, उपलब्ध आहेत. सोप्स आर सॉल्युबल इन वॉटर, पाण्यामध्ये विरघळतात. सोप्स आर मेड फ्रॉम डिफरंट केमिकल. सोप्स आर मेड फ्रॉम डिफरंट केमिकल, वेगवेगळे केमिकल्स वापरून सोप बनवले जातात, साबण बनवले जातात. सम सोप्स आर सॉलिड, काही सोप्स हे सॉलिड असतात, स्थायीरूप असतात. वाईल सम सोप्स आर, इथल्या सम सोप्स आर इन लिक्विड फॉर्म, काही लिक्विड फॉर्ममध्ये आहेत. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज, आता क्वेश्चन 3 कंप्लीट झाला मुलांनो. क्वेश्चन 4 घेऊया. व्हॉट इज सब्लिमेशन? राईट द नेम्स ऑफ एव्हरीडे सबस्टन्सेस दॅट सब्लिमेट. सब्लिमेशन म्हणजे काय आणि रोजच्या वापरामध्ये असे सबस्टन्सेस कोणते, सब्लिमेट होणारे पदार्थ कोणते? तर सब्लिमेशनची अगोदर डेफिनेशन सांगते. द चेंज ऑफ सॉलिड सबस्टन्स, द चेंज ऑफ अ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इंटू अ गॅस वेपर. एखाद्या सबस्टन्सचा डायरेक्टली, सॉलिड सबस्टन्सचा, स्थायीरूप पदार्थाचा डायरेक्ट त्याचा गॅस वेपरमध्ये, गॅस किंवा वाफेमध्ये किंवा वायुरूप पदार्थामध्ये डायरेक्टली त्याचा चेंज होणं. इन्स्टेड ऑफ चेंजिंग इंटू लिक्विड, लिक्विडमध्ये चेंज न होता डायरेक्ट गॅसमध्ये किंवा वाफेमध्ये रूपांतर होणे, या क्रियेला सब्लिमेशन म्हणतात. एखाद्या स्थायीरूप पदार्थाचे पाण्यामध्ये रूपांतर न होता डायरेक्ट वाफेमध्ये रूपांतर होते, या प्रक्रियेला सब्लिमेशन असं म्हणतात. ही झाली मराठीमध्ये व्याख्या. इंग्लिशमध्ये तशीच म्हणा, द चेंज ऑफ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इंटू अ गॅस ऑर वेपर इन्स्टेड ऑफ चेंजिंग इंटू लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन. आता त्याचे एक्झाम्पल्स आपण काय सांगू शकतो? कॅम्फर, कॅम्फर म्हणजे कापूर, आपल्या देवघरामध्ये आपण बघतो ना तो कापूर. नेप्थॅलिन बॉल म्हणजे डांबर गोळ्या. आयोडीन क्रिस्टल, अमोनियम क्लोराईड, नवसागर म्हणून एक प्रकार आहे, तोही तसाच आहे. आयोडीन क्रिस्टल ते पण तसंच आहे. हे रोजच्या बघण्यामध्ये आपले पदार्थ आहेत. देन क्वेश्चन 5, 5th क्वेश्चन बघतोय आपण आता. व्हॉट इज इट मेड फ्रॉम? हे कशापासून बनवलं जातं आणि का? वाय? अ सिकल, त्यातला पहिला बघूया आपण. अ सिकल टू कट शुगर केन. सिकल म्हणजे कोयता, सिकलचा अर्थ कोयता. तो सगळ्यांनी बघितला असेल. कोयता काय असतो तर ते ट्रीज कटिंग करण्यासाठी वगैरे त्याचा वापर करतात, जास्त करून शुगर आता त्याचं व्हॉट इज इट मेड फ्रॉम, अगोदर तो कशापासून बनवतात हे बघूया आणि मग त्याचा वापर काय. द सिकल इज यूज्ड फॉर कटिंग शुगर केन. शुगर केन म्हणजे ऊस तोडीसाठी म्हणून सिकलचा वापर करतात, कोयत्याचा वापर करतात आणि तो आर मेड फ्रॉम
आयर्न लोखंडापासून तयार केलेला असतो. वी नीड अ स्ट्रॉंग इक्विपमेंट फॉर कटिंग. कटिंगसाठी म्हणून आपल्याला स्ट्रॉंग इक्विपमेंट, धारदार इक्विपमेंटची म्हणजे वस्तूची गरज असते. देअरफॉर वी यूज आयर्न टू मेक सिकल. म्हणून आयर्नचा वापर केला जातो, लोखंडाचा वापर करून कोयता तयार केला जातो. हे झालं त्याचं आन्सर. देन शीट्स यूज्ड फॉर रूफिंग. रूफ म्हणजे छप्पर. घराच्या बांधकामाच्या वर काही वेळा पत्रे घातले जातात, ते पत्रे म्हणजे रूफिंग म्हणायचं. शीट्स वापरले जातात. शीट म्हणजे पत्रे, रूफिंगसाठी वापरले जाणारे पत्रे. द शीट्स यूज्ड फॉर रूफिंग हाऊसेस आर मेड फ्रॉम ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम या धातूपासून ते पत्रे बनवले जातात. ॲल्युमिनियम इज अ मेटल. ॲल्युमिनियम हा एक धातू आहे. इट इज अ लाईट इन वेट. तो वजनाला हलका आहे. इट इज ड्युरेबल म्हणजे खूप काळ टिकाऊ आहे. खूप वेळ टिकाऊ असा आहे. म्हणून म्हणजे तो इट इज ड्युरेबल अँड रस्ट फ्री. रस्ट म्हणजे गंज न चढणारा असा आहे, म्हणून रस्ट फ्री. इट इज ड्युरेबल अँड रस्ट फ्री. इट कॅन प्रोटेक्ट द हाऊस. ते घराचं प्रोटेक्ट करतो. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे, घराचं संरक्षण करतो. अशा प्रकारे बी क्वेश्चन आपला कंप्लीट झाला. देन अ स्क्रूड्रायव्हर इज मेड फ्रॉम अ गुड क्वालिटी स्टील. चांगल्या क्वालिटीच्या स्टीलपासून स्क्रूड्रायव्हर तयार केला जातो. स्टील इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट मेटल्स. वेगवेगळे मेटल्स एकत्र वापरून तयार केलेलं हे मिक्सचर म्हणजे स्टील आहे. अँड इट इज व्हेरी स्ट्रॉंग. दस इट इज हेल्पफुल इन जॉईनिंग नट्स अँड बोल्ट्स. नट बोल्ट्स एकत्र जोडायला म्हणून त्याचा उपयोग केला जातो. देअरफॉर वी कॅन यूज स्क्रूड्रायव्हर व्हेरी एफिशियंटली. त्याच्यामुळे स्क्रूड्रायव्हर आपण एफिशियंटली म्हणजे व्यवस्थितपणे आपण वापरू शकतो. देन अ पेअर ऑफ टॉंग हा किचनमध्ये नेहमी दिसणारा पदार्थ म्हणजे चिमटा, पक्कड. इन ओल्डन टाइम्स. आता त्याच्या प्रॉपर्टीज, तो कशापासून तयार केला जायचा आणि आता कशा प्रकारे मिळतात याबद्दल आपण सांगूया. त्याचे 5 पॉईंट आहेत, समजून घ्या. इन ओल्डन टाइम्स, पूर्वीच्या काळी. इन ओल्डन टाइम्स अ पेअर ऑफ टॉंग्स वेअर मेड फ्रॉम आयर्न. लोखंडी चिमटे असायचे. पूर्वीच्या काळी लोखंडापासून बनवलेले चिमटे असायचे. पण आता दे आर मेड फ्रॉम स्टेनलेस स्टील. आता ते स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेले आहेत. स्टेनलेस स्टील इज ड्युरेबल, स्ट्रॉंग अँड रस्ट फ्री. स्टेनलेस स्टील हे ड्युरेबल आहे. लोखंडी जे व्हायचे अगोदरच्या काळामध्ये, इन ओल्डन टाइम्स मेड फ्रॉम आयर्न म्हटलं ना, हे लोखंडी असायचे. ते चिमटे गंजायचे कालांतरानं. म्हणून आता स्टेनलेस स्टीलचे करतात. स्टेनलेस स्टीलचे का तयार करायला लागले, तर स्टेनलेस स्टील इज ड्युरेबल, खूप काळ टिकणारा आहे, स्ट्रॉंग आहे अँड रस्ट फ्री आहे, न गंजणारा पदार्थ आहे. म्हणून स्टेनलेस स्टीलचे वापरू लागलेत. दिस इज यूज्ड इन किचन. स्वयंपाकघरामध्ये हा वापरला जातो. हेन्स इट इज मेड फ्रॉम हाय क्वालिटी मेटल्स. चांगल्या क्वालिटीच्या धातूपासून चिमटा बनवला जातो. पक्कड, चिमटा म्हणजेच पकड बनवली जाते. देन इलेक्ट्रिक केबल्स. वायर, लाईटच्या वायर असतात ना त्या. इलेक्ट्रिक केबल्स आर इदर कॉपर और ॲल्युमिनियम. त्या एक तर कॉपरच्या असतात. कॉपर म्हणजे तांबे, ॲल्युमिनियम, कॉपर किंवा ॲल्युमिनियमच्या अशा ह्या कॉपर किंवा ॲल्युमिनियमच्या वायर वापरून इलेक्ट्रिक केबलमध्ये वापरल्या जातात. कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटीचा कॉपर हा चांगला विद्युत वाहक आहे. गुड कंडक्टर म्हणजे इलेक्ट्रिसिटी धरून ठेवण्याची
कॅपॅसिटी कॉपरमध्ये आहे, म्हणून कॉपरच्या वायर केबलमध्ये वापरल्या जातात. इलेक्ट्रिक केबलमध्ये कॉपरच्या वायर वापरल्या जातात. वायरमध्ये इट इज गुड कंडक्टर. तर महत्त्वाचं सेंटेन्स यामधलं, कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, देअरफॉर मोस्ट ऑफ इलेक्ट्रिक केबल्स आर मेड फ्रॉम कॉपर. म्हणून बऱ्यापैकी इलेक्ट्रिक केबलमध्ये कॉपरची तार वापरली जाते. देन नेक्स्ट येतो ऑर्नामेंट्स. ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने. दागिने कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण जनरली बघतो? चांदीचे, सोन्याचे. तर त्या पद्धतीनं ऑर्नामेंट्स आर मेड फ्रॉम गोल्ड और सिल्वर. ऑल दीज मेटल्स आर डक्टाईल. डक्टाईल म्हणजे लवचिक. कुठलाही आकार त्याला आपण देऊ शकतो. डक्टाईल असतात ते. इट इज इझी टू मेक ऑर्नामेंट्स. दागिने बनवायला ते सोपे असतात. इट इज शाईन. त्याला चकाकी असते. डायमंड इज द हार्डेस्ट सबस्टन्स. डायमंड म्हणजे हिरा हा हार्ड असतो. हार्डेस्ट सबस्टन्स. गोल्ड अँड सिल्वर आर लस्ट्रस म्हणजे चमकणारे. गोल्ड आणि सिल्वर, सोनं आणि चांदी हे चमकणारे पदार्थ आहे. दे मेक ऑर्नामेंट शाईन. दागिन्यांना चकाकी देण्याचं काम करतात, उजळण्याचं काम करतात. म्हणून सोने किंवा चांदीचे दागिने वापरले जातात. त्यापुढं पॉट्स अँड पॅन्स, भांडी आणि तवे. वी कॅन मेक पॉट्स अँड पॅन्स डिफरंट मेटल्स. वेगवेगळे पदार्थ वापरून, वेगवेगळे धातू वापरून आपण पॉट्स अँड पॅन्स तयार करतो. ॲल्युमिनियम, स्टेनलेस स्टील, ब्रास आर व्हेरी यूजफुल टू मेक पॉट्स अँड पॅन्स. इट इज व्हेरी इझी टू कुक फूड इन देम. त्याच्यामध्ये जेवण बनवणं सोपं जातं. ऑल द मेटल्स कंडक्ट हीट थ्रू देम. हे सर्व मेटल्स, वर मेन्शन केलेले सर्व मेटल्स आहेत ते हीट कंडक्ट करून ठेवण्याचं म्हणजे तो पदार्थ गरम ठेवण्याचं काम करतात. इन द पॉट्स स्टेनलेस स्टील द केमिकल रिॲक्शन विथ द फूड डज नॉट टेक प्लेस. त्यामध्ये केमिकल रिॲक्शन कुठल्याही प्रकारची येत नाही. जशी पितळेच्या भांड्यांमध्ये वगैरे जर आपण एखादा पदार्थ ठेवला तर थोड्या वेळात त्याला ग्रीनिश असा काहीतरी त्याच्यावर थर यायला लागतो. तसं ह्या वर मेन्शन केलेल्या पदार्थामध्ये येत नाही. Therefore it becomes convenient. कन्व्हिनियंट म्हणजे सोपे. टू यूज अ मटेरियल्स. असे टू यूज सच अ मटेरियल्स. असे मटेरियल्स वापरणं कन्व्हिनियंट असतं, सोपं असतं. अशा प्रकारे आपल्या क्वेश्चन 1 to 4 झालेत. आता यापुढचा मी व्हिडिओ टाकते. त्याच्यामध्ये क्वेश्चन 5 to पूर्ण लेसनचं मी क्वेश्चन ॲन्सर्स त्यामध्ये करून देते. तर हा व्हिडिओ बघा आणि क्वेश्चन ॲन्सर्स वहीत लिहून काढा, पाठ करा.